हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी असा खमंग ढोकळा बनवलेला आहे. सुंदर दिसतोय आणि टेस्ट तर एक नंबर होती आणि एकदम स्पॉन्जी झाला होता, एकदम सुंदर. आणि आतमधून खूप छान अशी जाळी पण पडली होती. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, हे दही ना मी रेडीमेड पीठ घेतलेलं होतं, हे इन्स्टंट ढोकळ्याचं. तर एका बाउलमध्ये मी हे सगळं ढोकळ्याचं पीठ काढून घेतलेलं आहे. याच्यावर ते सगळे मेजरमेंट वगैरे दिलेलं असतं. तर म्हटलं चला एक वेळा आपण इन्स्टंट ढोकळ्याचं पिठाचा वापर करून पण बघू ढोकळा जमतो की नाही. तर छान जमला होता, तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. तर बघा, ते पीठ घेतलं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि थोडं पाणी घालून ना बॅटर बनवून घेतले त्याचंवालं. जास्त पाणी नाही घालायचं आणि जास्त हलवायचं पण नाही. तर जास्त हलवल्यामुळे ना तो आपला जो ढोकळा असतो ना तो स्पॉन्ज होत नाही, असा कडक बनून जातो. त्यामुळे जास्त नाही मिक्स करायचं, थोडं हळूहळू मिक्स करून त्याच्या गाठी वगैरे मोडून काढायच्या. आणि एक ताट घेतलं होतं मी, ताटाला मस्तपैकी तेल लावून घेतलं आणि त्या ताटामध्ये ना ते ढोकळ्याचं पीठ टाकून घेतलं. आणि एका साईडला गॅसवरती मी कढाई ठेवली होती, कढाईमध्ये रिंग ठेवली होती आणि पाणी गरम झालं होतं. त्यावरती मी अशी ही प्लेट आहे ना पीठ ठेवलेली, त्याच्यावर ठेवून घेतलं आणि झाकण ठेवून द्यायचं. एक 10 मिनटामध्ये आपला ढोकळा तयार होतो. तर आता मी झाकण ठेवून दिलं आहे. आता आपण आहे ना तडका बनवून घेऊया, कारण की तडका पण थोडा थंड व्हायला पाहिजे. त्यामुळे एका साईडला लगेच मी तडक्याची तयारी करत होते. तर इथं छोटं पातेलं घेतलं होतं, पातेल्यामध्ये ना 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झालं त्यानंतर मग मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा. त्यानंतर खूप सारा असा कढीपत्ता टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही सुकं खोबरं पण टाकू शकता, पण माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं मग मी टाकलं नाही. गार्निशिंगसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर थोडंसं आहे ना एक ते 1.5 कप मी पाणी टाकलं आणि हिंगाच्या गाठी झाल्या त्या थोड्याशा मोडून घेतल्या. आणि थोडीशी आपण आहे ना चवीनुसार आहे ना साखर टाकायची, म्हणजे गोड आणि असा ढोकळा छान लागतो. तर पाणी थंड झालं आणि एका साईडला आपला ढोकळा पण तयार झाला होता. सुरीच्या साहाय्याने मी चेक केलं तर पीठ अजिबात सुरीला चिटकलं नव्हतं. तर मस्तपैकी ना छोटी परात घेतली, त्यावरती असा पलटी करून घेतला. छान असा ढोकळा जो आहे ना आपला तो झालेला होता आणि एकदम स्पॉन्जी झालेला होता. तर बघा, आता मी याला कट करून घेते सुरीच्या साहाय्याने. छान असा पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. खूप छान आणि सुंदर होतो. मी पहिल्यांदाच ट्राय केला पण खूप सुंदर झाला होता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. छान छान रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि व्हिडिओ जर संपूर्ण बघितला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि बघा, असं आहे ना कट करून घ्यायचा. एकदम छान असा कट होतो, अजिबात सुरीला चिटकत नाही आहे. छान असा शिजलेला आहे आणि छान कट करून घेतला. असा मार्केटच्या ढोकळ्यापेक्षा पण छान होतो हा ढोकळा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर छान असा पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि आता तडका जो बनवलेला होता ना आपण, तर तो तडका पण थंड झालेला आहे. छान असा आपण याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही गार्निशिंग करू शकता. त्याच्यात मी याच्यामध्ये मिरची नाही टाकली आहे, कारण की हा माझ्या मुलीला खायचा होता, तर ती तिखट खात नाही. त्यामुळे मी ना तडक्यामध्ये मिरची नाही टाकली. नंतर 1-2 हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता आणि वरतून खोबरं पण टाकू शकता, कोथिंबीर पण टाकू शकता. माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं तसं मी टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर. आणि तुम्ही कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस वगैरे टाकून छान सर्व करू शकता. तर बघा, छान असा ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे. आवडला का तुम्हाला? या मस्तपैकी ढोकळा खायला. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया छान अशा नवीन रेसिपीसोबत.